विदिशा नर्सरी खूप मोठी आहे ना एकदम. इकडे असं वाटतं की ना सगळे झाडं घेऊन टाकावे असं वाटतं. इतके भारी भारी झाड आहे. एक अशी जागा घ्यायला पाहिजे त्यामध्ये सगळे. हा हा किती छान आहे. ते नाही का राहतात बुकेमध्ये राहतात ते. तर हे वेगळं प्लांट दिसलं इतकं छान सुंदर त्याला पानं आलेले. हे बघायचं का याची प्राइस काय आहे. भारी आहे. हॉस्पिटलला खूप आहे ना तुमच्या. काय म्हणतात त्याला कोलियस 60 रुपयाला. 60 रुपयाचे अशी काडी तोडली तरी लागते. तरी लागतं ते फांदी तोडली तरी. तर ही कुंडी होती मोठी त्यातच माती ओतायची आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले 11:30 आणि ना माझं घरातलं आवरलेलं आहे, झाडलेलं आहे सगळं. तर मी मातीच्या जी कुंडीवरती नेऊन ठेवलेली आहे ना गच्चीवर, त्याच्यात माती टाकायची आहे. मी मातीच्या गोणी पण भरून ठेवल्या 7-8 गोणी आहे, म्हणजे 5-6 गोणी आहे, 7-8 नाही एवढ्या 6 गोणी असतील बहुतेक. तर त्यावरती व्हायच्या आहे मला. मी एक्सरसाइज नाही केली, कांद्यातच एक्सरसाइज होऊन जाणार म्हणून मी एक्सरसाइज आज नाही केली. ते नेऊन त्याच्यानंतर मग मला ना फ्रेश होणार मी आणि नंतर स्वयंपाकामध्ये मस्त आज आळूचे जे कंद असतात ना ते उकडवलेले आहे, त्याची भाजी आणि चपात्या करणार. फर्स्ट टाइम खाणार मी आळूचे कंद, ते राजाळू म्हणतात त्याला. आणि त्याच्यानंतर ना माझे म्हणजे वैभवचे मोठे भाऊ आहे, त्यांची मुलगी आलेली, पूजेला आली होती काल. तुम्हाला माहिती नैवेद्य केला होता, पूजा वगैरे, भरणी पूजा होती, भरणी श्राद्ध पूजा दादांची. तर त्यासाठी आलेली होती आणि मग ती आहे. तर दुपारी ना तिला घेऊन मस्त जायचं आहे नर्सरीमध्ये प्लांट्स आणण्यासाठी. आणि मी पण प्लांट्स बघेल, मला घ्यायचे तर नाही आहे तसे, मी प्लांट्स कमी करते, पण मग बघू आवडलं तर घेईल. ह्यावेळेस फुलांचे वगैरे घेईल, मी ट्राय करेल फुलांचं घेण्याचं. तर तुम्हाला पण दाखवेल मी तर नर्सरी ती. तर चला आता पहिल्यांदा मी गोणी वाहून घेते पटापट आणि मग बोलते तुमच्याशी. तर मी ना एवढी माती भरलेली आहे आणि ती एक गोण आहे तशीच, तर ती तशीच ठेवते. आणि ना आपली जी कोथिंबीर लावली ती पण आलेली त्या कुंडीमध्ये, तुम्हाला दाखवते. आणि एवढी माती बस झाली, आता याच्यात बघू काय लावता येईल भाज्या वगैरे. आणि तुम्हाला कोथिंबीर दाखवते इकडे. तर बघू शकता इथे कोथिंबीर आलेली आहे. वाव, मी त्या दिवशी लावलेली धने सगळे मस्त आलेले आहे. विहान तर खूप खुश होणार. तर मस्त आलेली टोमॅटोचे रोपसुद्धा आलेले आहे.
आणि हा वेलसुद्धा मस्त छान वाढतोय आपला तोंडुळ्याचा. आणि कोथिंबीर फायनली आली. बघू शकता इथे कोथिंबीर आलेली एवढी त्या दिवशी लावलेली. इथे किती छान रोपं आलेली. थोड्या दिवसांनी मस्त कोथिंबीर येणार. भारी वाटते मस्त. आणि माती तेवढी भरलेली आहे. आणि हा गोणी तर माझं सगळं आवडून आलेलं आहे घरातलं. आणि तुम्ही बघितलं असेल माती पण मी वाहिली. आता जिथे चहा ठेवलाय वैभव आली तर. आणि इथे मस्त आळूची राज आळू आहे ना कंद त्याची भाजी केलेली आहे. तुम्हाला दाखवते. बघू शकता अशी भाजी केली आळूची. तर मस्त मॅश करून जसं बटाट्याची करतो ना त्याच पद्धतीने आपली हे राज आळू इतके छान लागतंय ना. मी फर्स्ट टाइम खाते. बघू शकता एकदम पिठल्यासारखे एकदम मॅश करून घेतलेले आहे. त्याचे पराठे पण खूप छान होतील जर पराठे केले तर. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि विदिशा आलेली आहे. म्हणजे माझ्या मोठे जे जाऊ आहे ना जाऊबाई त्यांची मुलगी म्हणजे वैभवचे मोठे भाऊ त्यांची मुलगी विदिशा आलेली आहे. तिला झाडांची इतकी आवड आहे ना. जसं आम्हाला पण खूप झाडांची आवड आहे तसं तिला पण खूप झाडांची आवड आहे. तर म्हटलं तिला आता मागे पण एकदा आली होती. ती एकदम छोटी होती तेव्हा 3-4 झाडं तिला घेऊन दिले होते वैभवने. तर ह्यावेळेस पण ते बोलले की चल तुला झाडं घेऊन देतो छानपैकी. तर नर्सरीत चाललोय. तर तुम्हाला पण दाखवते तिथे. आणि मला पण काही आवडलं समजा एखादं झाड तर मी पण आणेल. पण तशी झाडांची खूपच मी उलट जास्त कमी करते झाडं. बघू आता इंडोर प्लांट चांगलं भेटलं तर आम्ही चाललेलो आहे तिला घेऊन. चला तुम्हाला पण तिथे नर्सरी दाखवते आणि तिथे झाडं दाखवते. चल विदिशा आलेली आहे. तर आता मस्त आम्ही ना नर्सरीत जातो आणि तिथे झाडं बघतो. पाणी जातं ते झाड. हां बघू ना तिथे बाजूला तुला. एक मिनिट यार हे विदिशा. फ्रेश फ्लोरा हे बघा किती छान आहे बघ. इथेच लावते मध्ये देण्यापेक्षा. सनसेट पण भारी होईल. तर इथे आलेलो आहे फ्लोरा नर्सरी आहे ही. फ्लोरा नर्सरी इथे आलेलो आहे आम्ही. आणि इथे म्हणजे इथे होलसेल आणि इथे छान झाडं मिळतात ना एकदम मस्त. तर आम्ही 2-3 झाडं नेले होते इंडोर प्लांट. आणि गुलाबाचे फुलं तर बाबू बघू शकता किती आलेले. सगळ्यांना एक फ्लावर्स आहेत. इकडे येतात तिकडचे एकदम लांब एवढे हे नाही करू शकत ना काही बाया निघालो कसं तिकडे जागेला म्हणजे हे बघ ना बोगनवेला कसं ठेवलेले हो किती छान. असंच राहील. वाव किती भारी आहे. आता वर्ष जातं. तर बघू शकता इथून लांबपर्यंत सगळे गुलाबाचे झाडं आहे. खूप छान दिसतं. आधी आपण ना इंडोर प्लांट्स बघू मधले. हां आम्ही ना इंडोर प्लांट्स मध्ये बघतो. बाहेरचे बघू आउटडोर प्लांट्स सगळे. त्यांच्याकडे होता नाही प्लांट म्हणजे आपला होता जागा तुम्ही ते कसं बाहेर हा, ठेवलेलं ते मोठं ना? फाउंटन पण लावू शकतो. ठेवायचंय ना फाउंटेन करायचंय. हे बघ विदिशा असे किती छान प्लांट्स आहे बघ. वाव हे होतं किती छान ना आपल्या टेबलवर ठेवायला. स्टडी छोटे छोटे टेबलवर असे. बघ तुला कोणतं पाहिजे. स्टडी टेबलवर कोणतं बरं का नाही म्हणजे तुला जे त्याच्यातलं तिकडे बघून आठवलं येऊ पण इथे पण बघून घेतली. हे बघ ना किती भारी आहे. हे किती सुंदर आहे. आणि हे बघ हे हा हे नाही किती भारी आहे ना. असं ड्रॉप त्याच्यात तुझ्या पाणी. पर्सनल याच्यात ठेवायचं हा रूम मध्ये पण हे पण सुंदर. आणि हे लक्ष्मी कमळ पण आहे बघ इथे. आहे ना हे बघ आपल्याकडे. हा हे पण सुंदर दिसत असे. हे नाही हे नाही आपल्याकडे. हे ते नाही. हा ते आपल्याकडे हे नाही. हे ग्रीन आहे ना हे सुंदर आहे. असं. व्हरायटी आहे. लांब हे बघ हे. हा कॅक्टस बघ कॅक्टस. किती सुंदर आहे पण हे कॅक्टस. तर इथे फुल अशी नर्सरी पूर्ण मोठी आहे. सगळे इंडोर प्लांट्स आहे इथे. हे किती होते आपले
लगेच चुकतात पण ते हॉस्पिटलला खूप आहे ना तुमच्या. हा, काय म्हणतात त्याला कोलियस 60 रुपयाला 60 रुपयाचे आणि अशी काडी तोडली तरी लागते. तरी लागतं ते फांदी तोडली तरी. हे काकांना कशी झाडं आवडतात थांबतात त्यांची चॉईस तशी आहे हे बघ. अशी चॉकलेटी पानं अजून शेवटी चॉकलेटी पानं तशी आवड आहे त्यांची. हे वेगळं आहे का स्नेक प्लांट आणि हो ना असं उतरलेलं ते बघ कसे. अगं मला मॉन्स्टरला घ्यायचं का ते दुसरं मॉन्स्टरला मोठं पाण्याचं रबर प्लांट हे पण इंडोर प्लांट आहे. विदिशा नर्सरी खूप मोठी आहे ना एकदम. इकडे ऍक्च्युली असं वाटतं की ना सगळे झाडं घेऊन टाकावे असं वाटतं. इतकी भारी भारी झाडं आहे. एक अशी जागा घ्यायला पाहिजे त्या हा. जागेमध्ये सगळे झाडं लावून टाकायची. सुंदर आहे ऍक्च्युली. बघा तिकडे मोठे प्लांट्स ते मी झाड घेतलं तर अगं यांनी टाकलं यांच्यामुळे म्हणून ते तिकडचं इंडोर प्लांट. हा हे आहे आपल्याकडे फायकस काय म्हणतात फिडल फायकसचं हे आहे. हे होतं ना घरी. आहे ना तेच फिडल फायकस. मी आता आणला असं हे होतं हे कसं आहे तो सांगितलं असतं. हे घे मला हे घेतलं होतं ना मी 2 प्रकार आहेत आमच्याकडे. बरं का ग. तर हे झाड घेतलं होतं तर मरून गेलं ते फक्त वैभवच्या चुकीमुळे. त्यांनी असं माती काढून टाकली त्याची मुळांची जसं लावलं होतं त्यांनी टाकली ती माती झटकून द्राक्ष आणि ते सगळं आपलं हे आहे काय म्हणता आपले काय एरिका आहे तो हा वेगळा मॉन्स्टर आहे. खूप छान आहे. किती मोठं पाणी बघू शकता भारी आहे. तुला जागा माहिती किती आहे तुला तुझ्या जागेत पण कुठे ठेवायचं त्यानुसार. एवढे मोठे प्लांट मी कुठे ठेवू का? बघा आपण असं बघू तिकडचे छोटे छोटे प्लांट दीपा पूर्ण वाढून ते पूर्ण वाढले का ते हे होतं. लक्ष्मी कमळ हे कसं आहे ते त्याला फुलं आलेले आहे. दीपा. ते आहे ना याचा आता पानजरी असा तुला घेतलं ना पानजरी असतं. नाही याचं दिलं होतं मला हा हे किती भारी आहे. ते पण ते फुलं आलेले होतात तिथे जाऊन बघा. हे वेगळं प्लांट दिसलं इतकं छान सुंदर त्याला पानं आलेले. बघ हे बघायचं का याची प्राइस काय आहे. बघेल ना. भारी आहे. ते बघ याच्या कटिंग. हे काय काय माहिती हे हे- वाला पण काय आहे ते कटिंग करतात आणि तिथे नवीन लावतात. अगं लगेच येतं ते. हे पण तरी त्यांचं हे बघ नाही असं एकदम. हे बघ हे बघ नुसतं पान जर टाकलं ना तरी उगून जातात असे. मला इथे दुसरे 2 अजून हा प्लांट हे इथं छोटे छोटे बघ. हे बघ. ही का ते खायचं आहे का ग? नाही नाही ते कोणता ऍस्परगी ते बांबू सारखं आहे. ऍस्परस काय ते? ऍस्पॅरेगस. हा ऍस्परगस. तुला इथून जाता येईल. तर इथे बघू शकता लक्ष्मी कमळचे हे मोठे मोठे आहेत. किती सुंदर आहे ते. तर लक्ष्मी कमळ किती मोठे मोठे होऊन गेले बघू शकता. इतकी छान छान नाचत आहे मला खूपच आवडतं. तर इतके मस्त फुलं येतात बघू शकतो येलो येलो.
आली तिला कोणतरी आलं असा एकदम वाव किती छान आहे. ऑर्किड आहे ऑर्किड. यार विनिशाला आपलं काही कॅक्टस आवडले की तिच्या मम्मीला विचारते घेऊ का. बघू आता तिच्या मम्मीला फोन केला नाही ना. ठेवू शकत कुठे ठेवतात? ठेवतात ना घरीच ठेवतात ते ऑफिस मध्ये. अगं म्हणून तर तशीच करून बघ कोणतं बघ घे तुला याच्यातलं घ्यायचं ते पण छान आहे पानांचं मला ते पण आवडतं. हा मला तर हे खूप आवडलं. हे दिसलं पण असतं तुझ्या. हे बघ तुला तुझ्या याला इथं दिसलं पण असतं. तुला नेमकी कुठे ठेवायचं सांग मला. काय नाही मला फक्त एक असं बेडच्या इथे साईडला ना बेडच्या त्या टेबलवर ठेवते मला. मग हे छान दिसेल ना तिथे इंडोर प्लांट आहे. तू खाली डिश ठेवून द्यायची आणि ते मस्त उगेल असं. हा किती छान ग्रीन दिसेल ना त्याच्यामध्ये रूम मध्ये. त्याला आणि विदिशाला ना हे प्लांट आवडलेले आहे आणि हे तर ही 2 घेतलेले आहे. आवडले ना विदिशा. चला झाले बिल करतो आता. आणि मग बाहेरचे आउटडोर प्लांट आहे ना थोडेसे पटकन क्विक तुम्हाला दाखवते काय काय. आणि वॉटरफॉल म्हणजे हे फाउंटेन खूप छान आहे बघू शकता. नाही पटलं तर डिलीट करायचं. सारखं करून करून एकदा तुला प्रॅक्टिस होईल ना. इथे बघू शकता हे फायकस किती छान दिसतंय. तर ते घेतलेलं आहे वाटतं कोणीतरी. आणि इथे ना आपल्याला हे पण मिळतील. आपल्याला हे काय नाही जाऊ ते मिनी बर्गर टीव्हीच्या साईडला तो होता ना. आणि इथे ना खत पण मिळून जातं तुम्हाला. व्हर्मी कंपोस्ट मिळेल आणि दुसरं मग कोकोपीट मिळेल. ग्रीन गार्डन हे पण खत आहे हे पण मिळेल. तर म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. 350 तर आता आम्ही ना बाहेरचे आउटडोर प्लांट्स आहे बघायला आलो. जास्वंदीची इतकी छान छान मोठे मोठे एकदम असे हे आहे काय म्हणतात फुलं आहे. तर मी घेईल एक जास्वंदीचं. छान दिसतात खूप येतात ते. हे ना ते छोटे छोटे फ्लावर्स किती छान छान आहे. मस्त आहे ना ते बघ ते. वाव आणि ते फुलं किती आले ते कसले आहे. चल बघू बरं. ते यायचं आहे ते बोगनविला सारखंच आहे. हा ना किती मस्त आहे. ते महाबळेश्वरचं हे झाड आहे, वाव. तुमच्या इथे बरोबर जातो. हे बघ ना विदिशा किती छान आहे. हे वाव. हे किती मस्त फुलं येतात बघ. हे पण किती सुंदर आहे. हा ना हे झाड हे पण आहे. नाही का त्याची हे वेगळं आहे आणि त्याचंच आहे नाही का हे वेगळं वेगळं आहे? ते वेगळं. नाही सारखंच आहे. सुंदर. हे ते बघ ना विदिशा किती वेळ थांबव. हे किती छान आहे. हे फुल वेगळंच आहे एकदम. तर हे वेगळंच झाड दिसलं मोठं एकदम. त्याला फुल बघू शकता किती छान आहे. हे मोठी मोठी फुलं आहे. हे बघ ना विदिशा कशी फुलं आहेत. कागदाची फुलं जशी वाटतात ना. इथून हळूच. हा चल चल तिकडनं चल साईड. तिला उचलून घे अशी उचल तिकडे डायरेक्ट. चल 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 चल. उचलून तिकडे टाक उचलून टाक तिकडे. सटकेल हा उडी मार विदिशा. हे कृष्ण कमळ हे ही पण लावू होतं आपण हे. आपल्या टेरेस मध्ये असं वरती चढू. हे होतं. किती लागेल काय माहिती. हा होतं ना. असं काही बी नाही येत का? नाही. याची बिनी आहे का? वा किती सुंदर आहे. तर हे कृष्ण कमळ आहे. किती कळ्या आल्या कचेला. त्याच्याकडे होतं. हे बघ ना ग विदिशा किती कळ्या आलाय कचेला बघ केवढ्या. अगं हे गुलाब बघ गुलाब. तिकडचे छान. तिकडची भारी गुलाब असे भरलेली पाहिजे असे भरले. असं जाड पाहिजे जाड पकायचं. तर एवढी मोठी नर्सरी खूप बघण्यासारखं आहे. जिथं फिरावं तिथं कमीच आहे. म्हणजे सनसेट पण झालेला आहे आता. इथे सगळे फळांचे झाड आहे ना येथे सगळे फ्रुट्स. आणि हे फॉक्सटेल पाम जे आमच्या टेरेस गार्डन मध्ये आहे फॉक्सटेल पाम. आणि इथे ना कडुलिंबाचं झाड आहे. चिंचेचं झाड आहे. चिंचेचं आवळकंठीचं आहे. नाही का? आवळकंठीचं अगं मी खाऊन बघितलं. काय तर इथे पिंपळाचं झाड सुद्धा मिळेल. पिंपळाचं झाड आहे. आणि इथे असे ना गुलाब घे मस्त दीपा. हा मला ही द्या ना जास्वंदीचं घेऊन द्या. गुलाब नाही ते तिकडे जास्वंदी. काय? हा
तुला पाहिजे? हे बघ हे वेगळं आहे पा किती छान हे बघ, हे जरी घेतलं असतं ना ह्यो. तर इथे ना खूप छान छान प्लांट्स आहे. वाव खूप भारी आहे. तर सनसेट इतका छान झालेला आहे बघू शकता ना. मी फुलांची झाडं बघते आणि एक तर मला ते खूप आवडलं होतं जांभळ्या कलरचं. कुठे गेले जास्वंदी? हा हे द्या ना, मला हे पाहिजे जास्वंदीचं झाड. तर एक जास्वंदीचं झाड घ्यायचंय मला. तर तिथे वेगळ्या जास्वंदी आहे आणि इथे वेगळं आहे. हे का असं मोठं एखादं तिकडे कोणतं बघ का? ना, विचारून. तर एक जास्वंदीचं घेतलेलं आहे. हे दादा तो हा हे मस्त आहे मोठं. हा, हे कितीला आहे? 700 आणि पांढरं पण आवडलं. जर 60 ओ ऐकलं का बा वेगळा आहे नाही नाही, मजा नाही. नाही तो नॉर्मल 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 आहे का? मग मोठं होतं पांढरा व्हाईट. ते बघ ना, तो पिंक 3 जास्वंद कलर घेते जास्वंदीचे. एक व्हाईट घेतले छान आणि एक हा घेतला ऑरेंज आणि एक हा मस्त पिंक घेतलेला आहे बघू शकता. आणि याला भरपूर कळ्या पण आलेल्या आहे. तर मी पहिल्यांदा जास्वंदी घेते. तर मस्त छान लावून देणार आपल्या टेरेसमध्ये. तर इथे झाडं घेऊन झालेले आहे आणि वातावरण पण इतकं छान झालं. मला असं वाटतं एकदा तर वातावरण पण खूप छान झालेलं आहे आणि झाडं पण घेऊन झाले बघू शकता. वातावरण किती छान आहे. तर चला आता घरी गेल्यावर बोलते तुमच्याशी. हा छान आहे ऑरेंज, छान वाटतं ना मस्त. हा वेगळा कलर आहे तो. किती मोठे फुलं येतात बघ त्याला. धर हे मला. मला याला कळेल गं खूप हे बघ ना. आणि तर गुच्छी आहे ना असं सुंदर आहे हा कलर. छान आहे. मला द्याव घेऊन हे. तो मला नाही दाखवली 60 रुपयाला. हा ना काय पाहिजे घे लवकर. हा घेऊ. हा हा घेऊ का? तो पिंक घेऊ. पिंक कॉमन आहे ना. पिंक कॉमन आहे. हा वेगळा आहे. कुठे घ्यायचं? हा तेच आहे. तेच आहे. हा तिकडचं आहे. हा किती छान आहे. ते नाही का राहतात बुकेमध्ये राहतात ते. हा पण स्वतःच असेल ना. हे बघ तिथे तो हे बघ हे कलर त्याच्यात येल्लो पण आहे. हा जास्त आहे. हा वेगळा आहे. नाही पण हा घेऊ. हा घेऊ मस्त आहे. हा रेड आहे. पिंक आहे. झाडं घेतलेली आम्ही. हा मी म्हणे हांगीच किती हातात हे 2 झाडं. गाडव म्हणे या घरी म्हणतो काय आहे का हा ती नाही गाडी इकडे कोणता गाडव आता मग तुला मंत्री बिंत्री फोन करू मी चांगला म्हणा त्या हातात हांगीच किती आहे आणि ते कुठे आहे दुसरे साईडले ते हातात राहते त्या तिकडे गाडी आम्ही झाडं घेतलेली आहे त्यामध्ये. झाडं आणले इथे ठेवलेले मी आणि विरिशाची झाडं खाली ठेवले आणि 2 ते छोटे प्लांट घेतले ते वरती आणले. नंतर ती घेऊन जाईल. आणि हा गुलाब बघू शकता किती मोठा आहे. पहिल्यांदा मी फुलांची झाडं घेतली नाही तर माझ्याकडे फुलांची झाडच नव्हती नुसते शोचे इंडोर प्लांट्स होते. तर मी झाडं तशी कमीच करते. मग मला फुलांची झाडं लावायची थोडेसे भारी वाटतात ना त्याच्यामुळे. मग आणि जास्वंदी मला खूपच आवडते. त्याला खूप कळ्या आलेल्या आहे. ही एक जास्वंदी आणि आपली ही ऑरेंज एक आणलेली ही खूप सुंदर आहे. तर मग मी ना आता उद्या किंवा परवा लावून देईल म्हणजे जेव्हा लावेल तेव्हा येईलच ब्लॉगमध्ये. तर इथे सध्या ठेवलेलं आहे. चला आता चहा वगैरे करते. त्याची झाडं अशी छान दिसत बघ टेबलवर ठेवले तरी. असं टेबलवर ठेवलं तरी किती छान दिसत हे असं. हा म्हणजे आपण पण टेबलवर मी आयडिया येते तिला कुठे ठेवू शकते. तसं नाहीये तो मयंक काय करेल एक पान हे करतो.